नमस्कार, मी गिरीनाथ भारदे, एन्शंट ट्रेल्स या हेरिटेज टुरिझम संस्थेचा संस्थापक. आमच्या संस्थेमार्फत विविध ठिकाणी वारसा सहली आयोजित केल्या जातात आणि या वारसा सहली आयोजित करत असताना अनेक ठिकाणांना भेट द्यायचा सुद्धा योग येतो. लहानपणापासून जपलेली एक आवड, लहानपणापासून किंबहुना माझ्याच असं नाही तर प्रत्येकच मनुष्याच्या आयुष्यात लहानपणी हनुमान हे जे रामायणातलं व्यक्तिचित्र आहे याचं फार मोठं आकर्षण असतं. तसंच ते माझ्याही मनात होतं आणि त्यातून वयाच्या कुठल्या टप्प्यावर हनुमानाची मूर्ती आपल्या घरी असावी हे सांगणं खरं कठीण आहे. पण मला एका पर्टिक्युलर टप्प्यावर की हनुमानाची मूर्ती आपल्याकडे असावी आणि मग त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आपल्याकडे असाव्यात हा एक छंद जडला. आणि अर्थातच एन्शंट ट्रेल्सच्या निमित्ताने जिथे जिथे मी फिरलो, ज्या ज्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणाहून हनुमानाची कुठली वेगळी मूर्त दिसते का हे बघायचा तो एक नादच एक जडला असं मी म्हणेन. आणि मग त्याच्यातनं हनुमानाच्या मूर्तींचं एक कलेक्शन माझ्याकडे तयार झालं. सो गेल्या काही वर्षातल्या, म्हणजे नाही म्हणलं तरी जवळपास 15-16 वर्षांमधल्या या कालावधीत हा सगळा माझा संग्रह आहे हनुमानाच्या मूर्तींचा. आणि ज्याच्यामध्ये एक ठरवलं होतं की हनुमानाच्या एकसारख्या मूर्ती नकोत, वेगवेगळ्या मुद्रा त्याच्यामध्ये जर मिळाल्या, मूर्तींच्या पाठीमागे काही कथा जर सांगता आल्या तर अशा पद्धतीच्या मूर्ती आपल्या संग्रहात असाव्यात, हे एक मनोमन ठरवलेलं होतं. त्यामुळे बऱ्याच जणांच्या संग्रही गणपतीच्या मूर्ती असतात किंवा इतरही अनेक मूर्तींचा संग्रह अनेक जण करतात, परंतु माझ्या मनाने ध्यास घेतला की हनुमानाच्याच मूर्तींचा संग्रह करायचा. आणि त्या अनुषंगाने आत्तापर्यंत सुमारे 54 ते 55 मूर्तींचा संग्रह माझ्या या कलेक्शनमध्ये किंवा संग्रहात आहे. या हनुमानाच्या मूर्ती अगदी छोट्याशा, म्हणजे अगदी 1 इंचापासून ते जवळपास 6 ते 7 इंच मोठ्या अशा या मूर्ती आहेत. काही काही मूर्ती तर साधारण 9 इंच 10 इंच इतक्या सुद्धा मोठ्या मूर्ती आहेत. त्यापेक्षा मोठ्या मूर्ती घरात ठेवणं मी शक्यतो टाळलं, कारण अशा मूर्ती शक्यतो मंदिरामध्ये असाव्यात, मंदिरामध्ये स्थापन केलेल्या असाव्यात. त्यामुळे अशा मूर्तींचा संग्रह मी केला नाही. परंतु या छोट्या आकारामध्ये मात्र अशा बऱ्याच मूर्ती आता माझ्या संग्रहात जमा झालेल्या आहेत. तर बघूयात आपण या मूर्ती कुठल्या कुठल्या आहेत त्या. हा आहे माझ्या हनुमंताच्या मूर्तींचा संग्रह. वेगवेगळ्या मटेरियलच्या आणि वेगवेगळ्या मुद्रेतल्या या सगळ्या मूर्ती आहेत. सगळ्यात पहिल्यांदा ही मूर्ती बघितली तर झोपलेल्या हनुमंताची ही मूर्ती आहे. पूर्ण ब्रॉन्झ मध्ये घडवलेली ही मूर्ती आहे आणि राजस्थानात एका ठिकाणी मला ही मूर्ती मिळाली. दुसरी जर मूर्ती म्हणता येईल, आता या मूर्तीचं मंदिर असं कुठे आपल्याला सापडत नाही. झोपलेले मारुतीची मंदिरं बरीच आहेत भारतात, परंतु अशी मूर्ती मात्र कुठेही नाही. या मूर्तीनंतर दुसरी एक मूर्ती मी दाखवेन, ती म्हणजे ही मूर्ती जी लाकडापासून बनवलेली आहे, फणसाच्या लाकडापासून बनवलेली, की ज्याच्यात हनुमान शिवलिंगाची पूजा करतोय. शिवलिंगाला माळ घालून, हार घालून शिवलिंगाची पूजा करत असताना आपल्याला दिसतोय. त्याच्याच बाजूला आहे ही ब्रॉन्झ मध्ये घडवलेली, ब्रास मध्ये घडवलेली हनुमंताची मूर्ती, ज्याच्यात हनुमान स्वतः रामायण कथा लिहिताना आपल्याला दिसतोय. त्याच्या शेजारी आपल्याला वेगवेगळ्या हनुमानाच्या मूर्ती दिसतात. ही एक मूर्ती, ही दुसरी जी मूर्ती आहे, याला चपेटदान मारुती असं म्हटलं जातं, म्हणजे ज्याचा हात अशी चापट देण्याच्या मुद्रेमध्ये आपल्याला दिसतो. बाकी आपल्याला इथे हा जो मारुती दिसतो त्याला वरद मारुती म्हणतात, की जो अभय मुद्रेत आहे, जो वर देतोय आपल्या भक्तगणांना. इथे आपल्याला जे हात जोडलेला मारुती दिसतो, मग हा मारुती असेल किंवा इथला दगडी मारुती असेल, ह्याला दास मारुती म्हटलं जातं, की जो प्रभू रामचंद्राच्या पुढे किंवा प्रभू रामचंद्राचा दास म्हणून आपल्या समोर येतो. इथे एक मारुतीची वेगळी मूर्ती दिसते की ज्याच्यामध्ये हनुमान योग मुद्रेत आहे. योगपट्ट त्यांनी लावलेला आहे आपल्या पायांना आणि शिवाय त्याचा एक हात अभय हस्त आहे वरद मुद्रेत आणि त्याच्या दुसऱ्या हातामध्ये रामायण कथा, रामायणाची पोथी आपल्याला दिसते. पाठीमागे आपल्याला चक्र आणि शंख ही 2 प्रभू रामचंद्रांच्या हातात असलेली आयुधं पण दिसतात. परंतु मुख्यत्वे आपल्याला अभय मुद्रेतला, परंतु योग मुद्रा सुद्धा ज्याची आहे, असा हा योग मुद्रेतला हनुमान आपल्याला दिसतो. हा एक काचेचा मारुती आहे, जो ज्याला वीर मारुती असंही म्हटलं जातं,
की जो द्रोणागिरी पर्वत उचलताना दिसतो, पण हा पूर्णपणे काचेत घडवलेला मारुती आहे, जो की एक वेगळं मटेरियल म्हणून आपल्याला समोर येतो. दुसरा एक मारुती इथे पंचमुखी तांब्यात घडवलेला मारुती दिसतो, की जिथे हनुमानाची पाचही मुख अतिशय व्यवस्थितपणे आपल्याला दिसतात. याचं सिम्बॉलिझम काय आहे हे आपण नंतर चर्चा करता येईल, पण याच्यामध्ये वानर, सिंह, अश्व, वराह आणि पाठीमागच्या बाजूला मनुष्य अशी पाची मुखं आपल्याला या मारुतीची इथे दिसतात, पूर्णपणे तांब्यात घडवलेला मारुती. जो मी विस्मय मारुती म्हणत होतो तो म्हणजे हा मारुती, की जिथे हनुमान आपल्याला विस्मय मुद्रेत दिसतो, की ज्याला प्रश्न पडलाय की नक्की सीता कुठे आहे. त्यामुळे विस्मय मुद्रेतला आपल्याला हा मारुती दिसतो, की अशी मूर्ती आपल्याला फारशी कुठे बघायला मिळत नाही. इथे एक मी हम्पीला गेलो होतो, तेव्हा हम्पीचा अंजनाद्री सगळ्यांना माहिती आहे, तिथे मला हा एक डाळींपासून बनवलेला मारुती मिळाला. सो पूर्णपणे डाळी आणि त्याच्यावरती एपॉक्सी रेझिनचा वापर करून ही मारुतीची मूर्ती घडवलेली आहे. ओरिसाला मी गेलो होतो. ओरिसामध्ये आदिवासी आणि इतर जमातींचं वैविध्य भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे. तर तिथे लाकडाच्या बऱ्याच वस्तू बनवल्या जातात. सो लाकडांच्या वस्तूंमध्ये बनवलेल्या टिपिकल तिथल्या प्रकारचा असा हा एक लाकडी एक हनुमंताची मूर्ती आपल्याला इथे दिसते, की जी ओरिसाहून मला मिळाली. हा एक मारुती सावंतवाडीला मी जेव्हा गेलो होतो फार वर्षांपूर्वी, त्या सावंतवाडीहून मातीमध्ये पीओपी मध्ये घडवलेली ही मारुतीची मूर्ती आहे. ही कमरेवर हात ठेवून पूर्णपणे जो बलभीम आहे, जो बळाची देवता आहे, अशा या बळाच्या देवतेचा तो प्रतीक म्हणून तो आपल्याला इथे समोर येतो. इथे जी हनुमंताची मूर्त आहे ती आपल्याला इथे हनुमान आहे, पण त्याच्या पाठीवर आपल्याला राम, लक्ष्मण, सीता नसून आपल्याला इथे प्रत्यक्ष विष्णू आणि भूदेवी आणि श्रीदेवी अशा दोन्ही आपल्याला त्यांच्या पत्नी आपल्याला इथे दिसतात. सो हनुमंतानी इथे प्रभू रामचंद्र ज्याचा अवतार आहेत विष्णू, त्या विष्णूंनाच त्यांनी खांद्यावर घेतलेलं आपल्याला दिसतं. अशा या वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या सगळ्या साधारण मोठ्या अशा स्पष्ट, पण इथे छोट्याशा पण दोन मूर्ती आहेत ज्या जेमतेम 1 ते 1.5 इंच उंचीच्या मूर्ती आहेत. सो एक वरद मारुती म्हणून आपल्याला समोर येतो, तर एक आपल्याला प्रताप मारुती म्हणून आपल्याला समोर येतो. सो अशा वेगवेगळ्या या हनुमंताच्या मूर्ती ज्याच्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. जिथे जिथे मी जातो फिरतो माझ्या ट्रिप्सच्या निमित्ताने, तिथे एखादी वेगळी मूर्ती समोर दिसली तर मला ती माझ्या संग्रहात समाविष्ट करायला नक्की आवडते. या मारुतींच्या निमित्ताने किंवा आज हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने मला एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल, की समर्थ रामदासांनी ज्या हनुमंताची उपासना तरुणांमध्ये, मुलांमध्ये रुजवली, त्या हनुमंताची 11 मंदिरं आपल्या महाराष्ट्रामध्ये बांधली, जी 11 मारुती म्हणून प्रसिद्ध आहे. तर खास लहान मुलांसाठी म्हणूनच अशा 11 मारुतीच्या मंदिरांची एक सहल घडवावी असं फार दिवसापासून माझ्या मनात आहे. बघू कधी योग येतो तो. परंतु काही का असेना, या मूर्तींच्या निमित्ताने आपली संस्कृती एका वेगळ्या पद्धतीने मला घरात रुजवायला मिळते, त्याचा मला खरोखर आनंद आहे. धन्यवाद.